नमस्कार मित्रांनो, सुयश परब ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मित्रांनो, हा जो आपला व्हिडिओ असणार तो थोडासा वेगळा असणार आहे. टॉपिक पण आपला वेगळा आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड जी गोष्टी आहे, म्हणजे काही गोष्टी आहेत त्या सांगणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे SIP या गोष्टीवरती आपण फोकस करणार आहोत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे SIP म्हणजे कशी ओपन करतात आणि एक इन्व्हेस्टमेंट जर्नी जी आहे ती मी सुरू करायचं प्लॅन करतोय आणि शेअर करणार आहे या आपल्या चॅनलवरती. तर पहिली गोष्ट मित्रांनो, जसं आता हा एप्रिलचा महिना आहे, हा नवीन फायनान्शियल म्हणजे इयर आपलं चालू झालेलं आहे. तर मला असं वाटतं की चांगलं म्हणजे आपण नवीन वर्ष चालू होतो तेव्हा आपण काही ना काही एक रिझोल्युशन घेतो, बरोबर, की जसं मी जिमला जाईन किंवा मी डाएट फॉलो करेन किंवा दिस अँड दॅट असं. तर मला असं वाटतं की फायनान्शियल इयर चालू झालं म्हणजे आहे, तर आपण त्या हिशोबाने काहीतरी फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काहीतरी रिझोल्युशन घ्यायला पाहिजे. तर मी त्याच्यासाठी माझ्या म्हणजे पर्सनल गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे की मी असं प्लॅन केलं की मी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे ते मी सुरू करणार आहे एक वेगळ्या प्रकारे. आणि ते सगळं तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. पण त्याच्या आधी मला असं वाटलं की ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला शेअर करण्याच्या आधी बेसिक गोष्टी ज्या असतात SIP बद्दलच्या ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिलं मित्रांनो, जे पण आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे फायनान्शियल जर्नी जी मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे, की मी कुठे काय इन्व्हेस्टमेंट चालू करणार आहे, तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की बेसिकली मी कुठला म्हणजे फायनान्शियल ऍडवायझर किंवा असं कुठलाही नाहीये. हे जे पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे तुमच्या एज्युकेशनल पर्पज साठी असणार आहे. ओके, तर तुम्ही एक जस्ट एक रेफरन्स घेऊ शकता एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने, आणि तुम्ही तुमचे स्वतःचे डिसिजन आहेत ते तुम्ही घेऊ शकता, किंवा जो कोणी तुमचा फायनान्शियल ऍडवायझर असेल प्रोफेशनल त्याच्यासोबत तुम्ही ती गोष्ट शेअर करून त्यांच्या थ्रू करू शकता, किंवा स्वतःला जर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे स्वतःची सेल्फ स्टडी करून, तर ते जर केलं तर अतिउत्तम. तर सगळ्यात पहिलं मित्रांनो, आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे पहिलं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ओके, इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण म्हणजे आता लोकांना जर विचारलं इन्व्हेस्टमेंट करतोयस का किंवा काय, तर नक्की इन्व्हेस्टमेंटचा काय रोल आहे ते आपण जाणून घेऊया. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे मित्रांनो बघा, दोन गोष्टी आहेत. एक तर आहे तुमची इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आहे तुमची सेव्हिंग्स. आता तुम्ही बोलाल सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर हे आता मी असं कुठलं काही स्टँडर्ड नाहीये की मी कुठल्या बुकमध्ये रेफर करून नाही, हे जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मला असं वाटतं म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे मित्रांनो, यामध्ये बेसिकली तुम्ही इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी करता की तुम्हाला तुमची जी सेव्हिंग आहे, ओके, किंवा तुमच्याकडे जे पण ऍसेट आहे तुमच्याकडे, बरं, किंवा जे पैसा आहे तो तुम्हाला खूप फास्ट म्हणजे बोलता ना स्पीडने तुम्हाला ग्रो करायचा आहे. ओके, आणि सेव्हिंग म्हणजे काय, तुम्ही सेव्हिंग करताय बट तो पैसा जो आहे तो त्या हिशोबाने नाही वाढणार आहे. म्हणजे जर एकदम एकदम बेसिक जर तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचं झालं, तर आता तुम्ही सेव्हिंग करता, ती सेव्हिंग कुठे करता, तुम्ही सेव्हिंग करता ही तुम्ही तुमच्या बँकेमध्ये करता, बरोबर, बँकेमध्ये करता. आणि बँकेमध्ये तुम्हाला किती म्हणजे रिटर्न मिळतं, तुमचं त्याचं इंटरेस्ट रेट किती आहे. आता जर तुम्ही इंटरेस्ट रेट पाहिला तर तो आता म्हणजे जस्ट मी एक रेफरन्स हिशोबाने घेतो, तो आता 7% आहे. ओके, काही बँकमध्ये थोडा जास्त असेल, काहींमध्ये थोडा कमी असेल, बट तो 7% आहे. तर 7% मध्ये तुम्ही सेव्हिंग तुमची बँकेमध्ये करता. हे पण म्हणजे मी FD चे रेट सांगतो तुम्हाला. तुम्ही जर नॉर्मल म्हणजे तुमचं जर सेव्हिंग अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7% नाही मिळणार आहे. हे जर तुम्ही FD केली तिथे तुम्हाला 7% मिळेल. ओके, आता हे झालं सेव्हिंग बद्दल. याच्यामध्ये तुमचा जो म्हणजे पैसे जे आहेत ते तुमचे 60%ने, FD केली तर 60%ने वाढणार आहे. आणि जर तुम्ही फक्त बँकेत ठेवले असेल तर तुम्हाला 3-3.5% जे पण असतील सेव्हिंग च्या म्हणजे तुमचे जे बँक हिशोबाने तेवढे मिळते. पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असं नक्की, इन्व्हेस्टमेंट म्हणजे बेसिकली जे तुमचे रिटर्न्स आहेत, जे तुम्हाला इंटरेस्ट मिळतो किंवा रिटर्न मिळतो ना, ते तुमचे नाही म्हटलं तरी 12%च्या वरती तुम्हाला मिळतं. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट मध्ये हे इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला मिळू शकतं. ठीक आहे, सेव्हिंग मध्ये तुम्हाला नाही मिळत. आता इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही असं बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती टाईपचे आहेत. तर मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट मध्ये जर तुम्ही आता बघायला गेलं तर खूप प्रकारचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. आपण जर घेतलं तर सगळ्यात पहिलं इन्व्हेस्टमेंट आपण जर करायचं झालं तर तुम्ही म्हणजे बोलतो ना प्रॉपर्टीमध्ये करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक म्हणजे गोल्ड मध्ये पण इन्व्हेस्ट करतात. मी सांगतो मी काय काय प्रकार आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर्टी झाली, त्याच्यानंतर गोल्ड झालं, त्यानंतर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं, तर म्युच्युअल फंड, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये तर खूप ऐकलं असेल, म्हणजे एवढे ऍडव्हर्टाईज वगैरे येत असतात. तर म्युच्युअल फंडचंही हे ते सगळं तुम्हाला माहिती असेल. तर त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बघू शकता, जे एक प्रकारचं म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग झालं. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टिंग करतो, ठीक आहे, तर त्याला बेसिकली त्याला म्हणजे इन जनरल त्याला असं म्हणतात इक्विटी म्हणतात. ठीक आहे, तर त्याला इक्विटी इन्व्हेस्टिंग म्हणतात. स्टॉक्स मध्ये केलं तरी पण इक्विटी म्हणतात, आणि म्युच्युअल फंड मध्ये केलं तरी तो इक्विटी असं म्हणतात.
आणि हे झालं तर तुम्ही बघू शकता, तुम्ही म्हणजे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट होते, गोल्डमध्ये पण होते इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये होते, म्युच्युअल फंडमध्ये होते, आणि जर इन्व्हेस्टमेंट असं बघायला तर काही म्हणजे बॉन्ड्समध्ये पण इन्व्हेस्ट करतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते, म्हणजे जिथे तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे जे पैसे आहेत ते चांगले तुम्हाला रिटर्न्स मिळतात. ओके, मे बी याच्यापेक्षा पण जास्ती असेल काही ऑप्शन, पण सध्या मला एवढेच माहिती आहेत. आणि आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये आता जे आपण बघणार आहोत मेन म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते आहे आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड मध्ये. ओके, म्युच्युअल फंड मध्ये आपण फोकस करणार आहोत. तर तुम्हाला कळालं असेल बेसिकली सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट काय डिफरन्स आहे, आणि आपण इन्व्हेस्टमेंट कशासाठी करतो की आपल्याला जे पण आपल्याकडे जे पैसे आहेत त्याला आपण चांगले म्हणजे ग्रोथ आपल्याला मिळायला पाहिजे, त्याचे चांगले रिटर्न्स मिळायला पाहिजे, म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आणि या इन्व्हेस्टमेंट मध्ये इतके सारे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड आहे तो आता आपण त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. म्युच्युअल फंड म्हणजे तुम्हाला मी सांगितलं एक प्रकारचं नाही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग असते ती, पण म्युच्युअल फंड म्हणजे काय, आता तुम्हाला जस्ट ते क्लिअर म्हणजे सांगण्यासाठी म्युच्युअलचा अर्थ म्हणजे काय, म्युच्युअल म्हणजे एक म्हणजे बोलतो ना एक ग्रुप तुम्ही समजू शकता मराठीमध्ये. आता एक्झॅक्टली मला हे सांगता नाही येणार म्युच्युअल म्हणजे काय. म्युच्युअल म्हणजे सगळ्यांच्या संमतीने तुम्ही समजू शकता. म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपण बोलतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे म्हणजे दोघांची पण तिघांची सगळ्यांची अंडरस्टँडिंग सेम आहे. आणि फंड म्हणजे तो फंड्स, म्युच्युअल म्हणजे बऱ्याच लोकांचा मिळून. ओके, तर फॉर एक्झाम्पल आता समजा की एक आपण एक्झाम्पल घेऊया की बजाज फायनान्स. ओके, बजाज फायनान्स जो आहे, बजाज फायनान्स त्याचा एक स्टॉक आहे, लेट्स से त्याची प्राइस आहे 8,000 रुपये. ओके, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, बजाज फायनान्सचा स्टॉक आहे त्याची प्राइस 8,000 रुपये. आता सपोज मला जर तो स्टॉक घ्यायचा आहे तर मला 8,000 रुपये मी जेव्हा म्हणजे 8,000 रुपये मी पूर्ण देईन स्टॉक मार्केटमध्ये टाकीन तेव्हा मला तो एक स्टॉक मिळणार आहे, बरोबर. पण माझ्याकडे 8,000 रुपये नाही आहेत. मला लेट्स से की एक्झाम्पल घ्या की माझ्याकडे फक्त 800 रुपये झाले. आता 800 रुपयामध्ये तो स्टॉक आपण तो घेऊ शकत नाही, बरोबर. तर म्युच्युअल फंड मध्ये एक्झाम्पल म्हणजे हा जस्ट एक अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला सांगतोय मी. म्युच्युअल फंड मध्ये काय होतं की आता माझ्याकडे फक्त 800 आहेत, पण माझ्यासारखे जर 10 लोक आपण जर जमा केली तर ते किती होतात, 8,000 रुपये होतात, बरोबर. 8,000 रुपये झाले म्हणजे आपण एक जो स्टॉक आहे बजाज फायनान्सचा तो आपण इझिली विकत घेऊ शकतो. तर आता हे काय करणार, म्युच्युअल फंड मध्ये बेसिकली आपण कुठून म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी होते की म्युच्युअल फंड मॅनेज करणारे खूप सारे कंपनीज आहेत, तसे HDFC आहे, ICICI असे बरेच आहेत, तुम्ही ऐकले असतील. तर आपण एक्झाम्पल घेऊया इथे की लेट्स से ICICI मध्ये ICICI जे पण म्हणजे फंड हाऊस आहे, लेट्स से की त्यांच्यामध्ये फंड मॅनेजर जो काय असेल आपण त्यांना हे पैसे दिले. ओके, 8,000 रुपये दिले, 10 लोकांनी दिले. तर 10 लोकांनी 800 रुपये दिले, म्हणजे दर महिना लेट्स से की मी 800 रुपये देणार आहे. तर हा जो मॅनेजर असणार आहे ICICI चा फंड मॅनेजर, तो त्याला म्हणजे आपला बजाज फायनान्सचा स्टॉक घ्यायचा, तो हे स्टॉक घेईल, बरोबर. तो स्टॉक घेईल आणि म्हणजे माझं बेसिकली जो प्रॉब्लेम होता की माझ्याकडे पैसे नव्हते, पण त्याने तो स्टॉक घेतला बिकॉज आपण 10 लोकांनी त्याला कलेक्ट करून 8,000 रुपये दिलेले आहेत, म्हणजे त्याच्याकडे इनडायरेक्टली आले आणि त्याने तो स्टॉक घेतला. आता समजा हा बजाज फायनान्सचा स्टॉक जो आहे तो एक 2-3 महिन्यानंतर लेट से की तो झाला 16,000 रुपये. एक्झाम्पल घेतोय मी, ठीक आहे, हा एक्झाम्पल आहे, ठीक आहे. असं 2 महिन्यात 16,000 तो होत नाही, बट तुम्हाला समजवण्यासाठी मी असं बेसिक एक्झाम्पल घेतो की 16,000 रुपये झाला. ओके, 8,000 16,000, तर मी इन्व्हेस्ट केलेले किती, फक्त 800 रुपये इन्व्हेस्ट केलेले. आता ते झाले किती, 16,000 रुपये झाले. तर उद्या समजा जर मी सांगितलं मॅनेजर या फंड मॅनेजरला की मला जे मी इन्व्हेस्ट केले मला ती अमाऊंट आहे ती मला परत पाहिजे, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट केले, तर मला किती म्हणजे रिटर्न मला किती मिळणार आहे, मला 800 मला मिळतील 1,600 रुपये, बरोबर. का, कारण का त्याची प्राइस अजून दुप्पट झाली आहे आणि मी लावले होते 800 रुपये आणि मला तर मिळणार आहे इन्व्हेस्ट केलेले मी 800 रुपये, आणि स्टॉक वाढल्यामुळे मला त्याची जी मी जर रिडीम केला, जे माझी म्युच्युअल फंडची जी NAV असते ते जर मी रिडीम केली तर मला मिळणार आहे 1,600 रुपये, ठीक आहे, स्ट्रेट अवे. तर जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो तर आपल्याला एक स्टॉक पूर्ण नाही भेटत, ठीक आहे. आपल्याला पूर्ण हा एक स्टॉक असा नाही मिळत, पण आपल्याला काय मिळते, आपल्याला मिळते NAV. ही NAV जी असते ना ती आपल्याला मिळते, आणि ही NAV जी आहे त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे जेवढे आपण पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत त्या हिशोबाने ते NAV चेंज होत राहते. म्हणजे जसं स्टॉक मार्केट वरती खाली होतं त्या हिशोबाने NAV जी आहे ना ती पण वर खाली होत असते. जे रेग्युलर म्युच्युअल फंड असतात ना मित्रांनो, हे मोस्टली जे असतात हे तुम्हाला कुठे मिळणार आहे, जिथे तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट तुम्ही ऍडवायझर कडनं करताय. ऍडवायझर कडनं जर तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड जर तुम्ही काढताय
कुठल्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करताय ऍडवायझर करून, फायनान्शियल ऍडवायझर करून, तर 99% ते जे म्युच्युअल फंड असणार ते रेग्युलर म्युच्युअल फंड असणार. ओके. आणि डायरेक्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमिशन नसतं. ओके. तर रेग्युलर म्हणजे इथे कमिशन असतं आणि इथे कमिशन नसतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर जाऊ शकता, जसं मनी कंट्रोल जाऊ शकता आणि तिकडे जर तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहात आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं तुमचं म्हणजे कुठलं टाईपचं आहे म्युच्युअल फंड, रेग्युलर आहे की डिरेक्ट, तर ते तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पण कळेलच. त्याच्या समोर रेग्युलर लिहिलेलं असणार. हेच आहे की त्याच्यामध्ये तुमच्या जे एसआयपी म्हणजे अमाऊंट असेल त्याच्यामधनं कमिशन घेतलं जातं आणि तेच डायरेक्ट मध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमिशन नसतं, झिरो कमिशन त्याच्यामध्ये असतं. तर आता मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की जर याच्यामध्ये कमिशन असतं तर कुठली म्हणजे घ्यायला पाहिजे, आपल्याला कुठल्या प्रकारची म्युच्युअल फंड आपल्याला घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो मी तुम्हाला जस्ट सांगतो की जर तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहात तर तुम्ही एकदा चेक करा कुठल्या प्रकारचे म्युच्युअल फंड मध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. पण जर समजा तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करायचं प्लॅन करता आहात, ओके, आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर नक्कीच तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडच घ्यायला हवं, कारण का त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कमिशन नसतं आणि त्याच्यामुळे तुमचे जे म्हणजे पैसे जे आहेत ते तुम्ही म्हणजे जास्ती डेफिनेटली सेव्ह करू शकता, कारण का तुमच्या पैशांमध्ये पण कमिशन घेत नाहीये मध्ये, बरोबर. तर म्हणून तुम्ही नेहमी डायरेक्ट म्युच्युअल फंडच प्रेफर करायला पाहिजे. तर एवढ्या सगळ्या कॅटेगरीचा म्हणजे तुम्हाला एकदम बरोबर मी तुम्हाला सांगतो. लार्ज कॅप म्हणजे काय असतं मित्रांनो, लार्ज कॅप म्हणजे या जर लार्ज कॅप कुठला पण फंड असेल तर तो लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आता लार्ज कॅप कंपनी म्हणजे कुठली तुम्हाला म्हणजे नसेल माहिती, पण तुम्हाला ऐकून तर तुम्ही असाल. एक्झाम्पल घेतलं रिलायन्स, ठीक आहे, त्याच्यात टाटा, बिर्ला, हे सगळे जी नावं आहेत म्हणजे यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, बरोबर, एकदम मोठ्या कंपन्या, तर ते लार्ज कॅप मध्ये येतात. मिड कॅप म्हणजे कुठल्या कंपन्या, ज्या कंपन्या लार्ज कॅप पण नाहीत आणि एकदम छोट्या पण नाहीत, मिड लेवलला आहे, तर त्यांच्या जे मार्केट कॅपिटलायझेशन असतं त्या हिशोबाने त्याला मिड कॅप म्हणजे म्हणतात. त्यांचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्या हिशोबाने मिड कॅप त्या कंपनी येतात. तुम्ही गुगल केलात मिड कॅप कंपनीज तुम्हाला येऊन जाईल. स्मॉल कॅप कंपनीज म्हणजे छोट्या कंपन्या, अजून त्या तेवढ्या मिड कॅप म्हणजे मिड साईजच्या पण नाही झाल्या आणि लार्ज कॅप पण नाही झाल्या, तर त्या छोट्या कंपन्या. मायक्रो म्हणजे एकदमच छोट्या, ठीक आहे, एकदम छोट्या कंपन्या म्हणजे एकदम त्यांचं तेवढं पण अजून जास्ती बिझनेस एकदम पण बोलतो ना तेवढं हाय नाहीये. तर म्हणजे त्या हिशोबाने मी सांगतो तुम्हाला, मार्केट कॅपिटलायझेशन हिशोबाने पूर्ण हे असतं. 10,000 करोडच्या वरती जर असेल तर ती लार्ज कॅप झाली. 5,000 ते 10,000 जे होतं ना त्याच्यामध्ये असेल मार्केट कॅपिटलायझेशन तर ती मिड कॅप झाली. 5,000पेक्षा कमी असेल आणि 1,000च्या वर तर ती स्मॉल कॅप, आणि त्याच्यात 1,000च्या खाली असेल तर मायक्रो कॅप. तर अशा खूप सारे प्रकार असतात. मल्टी कॅप म्हणजे काय असतं, त्या फंडमध्ये मल्टी कॅप म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये लार्ज, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे तिन्ही पण मिळून जे फंड्स असतात ते इन्व्हेस्ट म्हणजे करतात. फ्लेक्सी कॅप म्हणजे काय असतं, फ्लेक्सी कॅप मध्ये कसं असतं बेसिकली की त्यामध्ये जो आपला फंड मॅनेज करणारा जो असतो फंड मॅनेजर, तो त्याच्यामध्ये त्याच्या हिशोबाने त्याला जे वाटेल, त्याला वाटलं की याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप जे आहे हे तिन्ही प्रकारच्या कंपनीज घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो रेशो असेल तो त्याच्या मनाच्या हिशोबाने तो टाकू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे लार्ज कॅप 50%, मिड कॅप 30%, स्मॉल कॅप 20% असं, किंवा त्याला वाटेल तसं, तर त्याला फ्लेक्सिबिलिटी असते म्हणून ते फ्लेक्सी कॅप असं म्हणतात. इंडेक्स फंड म्हणजे काय असतं मित्रांनो, तर इंडेक्स म्हणजे बेसिकली हा फंड जो असतो ना हा प्युअरली एखाद्या इंडेक्सलाच फॉलो करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल निफ्टी 50 जे आहे, तर निफ्टी 50 इंडेक्स फंड झालं, किंवा सेन्सेक्स. आपल्या इथे दोन टाईपचे म्हणजे इंडेक्स बघायला गेलं तर मेन दोन आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी, तर त्याला फॉलो करतो. किंवा स्मॉल कॅपचे पण इंडेक्स आहेत किंवा मिड कॅपचे पण, तर त्याचे इंडेक्स पण असतात आणि हे जे असतात ते पॅसिव्हली मॅनेज केलेले जातात. पॅसिव्हली मॅनेज करण्यात म्हणजे बेसिकली याच्यामध्ये जे त्याचं एक्सपेन्स रेशो असतो तो खूप कमी असतो, एक्सपेन्स रेशो. हे जे असतात ते कसं ऍक्टिव्हली मॅनेज करतात. तर हे ऍक्टिव्हली मॅनेज फंड आहेत, म्हणजे याच्यामध्ये जो फंड मॅनेजर असतो तो स्वतः पर्सनली प्रत्येक फंडला तो चेक करतो. जेव्हा मार्केट कमी जास्त असतं तर त्या हिशोबाने तो त्याच्यामध्ये चेंजेस करत राहतो. पण जे हे पॅसिव्हली मॅनेज असतात त्यांचा जो एक्सपेन्स रेशो खूप कमी असतो आणि तो जो आहे तो एखाद्या इंडेक्सलाच फॉलो करतो. म्हणजे जसं निफ्टी 50 मध्ये 50 कंपन्या ज्या आहेत तर त्यांनाच तो ट्रॅक करणार. सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आहेत तर तो त्यांनाच ट्रॅक करणार. तर त्याच्यामुळे इथे काय कोणाला डोक्याला गरज लागत नाही. तर आपण जे आज इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे, मी माझी पर्सनल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मी करणार आहे लार्ज आणि मिड कॅप याच्यामध्ये. तर हा लार्ज आणि मिड कॅप मिळून एक म्हणजे फंड असतो ज्याला लार्ज अँड मिड कॅप फंड म्हणतात. तर त्याच्यातला एक फंड जो आहे तो मी चूज केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण करणार आहे. तर तो लार्ज अँड मिड कॅप फंड आहे. आता हा मी का चूज केलाय,
बिकॉज लार्ज अँड मिड कॅप म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. लार्ज कॅप कंपनीज पण आहेत आणि मिड कॅप कंपनीज पण आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये ग्रोथची जे पोटेन्शियल जास्त आहे. लार्ज कॅप मध्ये कसं असतं मित्रांनो, फक्त लार्ज कॅपच कंपन्या असतात ज्या ऑलरेडी खूप ग्रो झालेल्या आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडनं एवढं रिटर्न आपल्याला मिळणार नाही. पण याच्यामध्ये लार्ज आणि मिड कॅप म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स आहे. लार्ज कॅप कंपनीज पण आहेत, जर व्होलॅटिलिटी जास्त असेल तर आपल्याला थोडं स्टेबिलिटी मिळेल, आणि मिड कॅप कंपनीज आहेत त्यांना खूप पोटेन्शियल त्यांच्यामध्ये एक्सपांड होण्याचं. बरं, म्हणून आपण लार्ज अँड मिड कॅप मी हा एक फंड घेणार आहे. पुढे बघणार आहोत की आता मी कशा प्रकारे अलोकेशन करणार आहे, आणि तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवणार आहे मी कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती करणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही जी मी माहिती सांगितली आहे, एक जस्ट बेसिक अंडरस्टँडिंग द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे की म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय असते, म्युच्युअल फंड काय आहे, आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये आता आपण जे म्हणतो SIP, बरोबर. तर SIP आता आपण करणार आहोत. तर SIP म्हणजे काय? SIP म्हणजे नथिंग बट एक प्रकारची एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला ओके म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता. तर SIP म्हणजे तेच आहे. SIP म्हणजे काय दुसरं नाहीये. एक SIP म्हणजे एक सिंपल प्रोसेस झाली. त्याचं फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे सिस्टमॅटिकली तुम्ही एका ठरवलेल्या दिवशी दर महिन्याला तुम्ही एखाद्या कुठल्या तरी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता, त्याला तुम्ही SIP म्हणता. तर हेच आहे. तर ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते SIP जी आहे ती आता करून मी दाखवणार आहे, आणि जी फायनान्शियल जर्नी आहे ती इथून चालू करणार आहे. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही सुद्धा तुमचं जर असं इन्व्हेस्टमेंट अजून तुम्ही प्लॅन नसेल केली तर नक्कीच तुम्ही या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे, आणि जेवढं लवकर तुम्ही चालू कराल तेवढंच तुम्हाला त्याचं बेनिफिट असेल. बिकॉज हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये टाइम खूप मॅटर करतं. जर तुम्ही जेवढं जास्ती वर्ष इन्व्हेस्टेड राहाल तेवढी तुमची जी कंपाऊंडिंग आहे ते खूप जास्ती होणार आहे. आणि मित्रांनो म्हणजे खूप सारे असे टॉपिक्स आहेत जे मे बी एका व्हिडिओमध्ये मला सांगू नाही शकत, बट येस मे बी या व्हिडिओच्या नंतर मी एक एक जे टॉपिक्स आहेत ते प्रयत्न करीन कव्हर करायचा. तुम्हाला पण जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला असे जर व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला पण त्याचे इंटरेस्ट आहे. तर मी माझ्या हिशोबाने जे मला समजतं त्या हिशोबाने मी तुम्हाला माझी जी इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करायचा प्रयत्न करेन. तर चला आता आपण जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, आणि तिकडे तुम्हाला मी दाखवणार आहे की मी कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि कशी मी माझी जर्नी इन्व्हेस्टमेंटची आहे ती याच्यामध्ये आता चालू करतोय. चला मोबाईल स्क्रीनवरती. आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ही माझी मोबाईल स्क्रीन आहे, आणि यावरती हे एक ॲप्लिकेशन मी ओपन केलेलं आहे. या ॲप्लिकेशनचं नाव आहे IND मनी. ठीक आहे, हे ॲप्लिकेशनचं तुम्ही नाव मे बी ऐकलं असेल आधी किंवा नसेल, आय डोंट नो, बट स्टील मी जस्ट तुम्हाला दाखवतो की बघा या म्हणजे ॲप्लिकेशन हे मी कधीपासून यूज करतो आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मेंबर सिन्स, इथे बघू शकतो मी मेंबर सिन्स 2022. तर म्हणजे हे जे ॲप्लिकेशन आहे ती मी 22 पासून म्हणजे वापरायला चालू केलं. मी माझं अकाउंट इथे बनवलं आहे ओके. आणि या ॲप्लिकेशनचं म्हणजे मला खूप म्हणजे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, म्हणून मी यामध्ये मी आता इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो आहे. बट येस, याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे असे ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की ग्रो आहे, आणि ग्रोच्या व्यतिरिक्त मला वाटतं अजून बँकेचे जे ॲप्लिकेशन्स असतात ते तर असतातच म्हणजे म्युच्युअल फंडसाठी. बट ग्रो पण हे एक चांगलं ॲप्लिकेशन, ते पण मी यूज केलेलं आहे. आणि पण येस, मला दोघांमध्ये जर कंपेअर करायचं झालं तर याच्यामध्ये खूप सारे म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये या खूप सारे ऑप्शन्स खूप जबरदस्त आहेत. तर त्याच्यामुळे मला हे चांगलं वाटलं, आणि हीच म्हणजे ॲप्लिकेशन मी तुमच्यासोबत SIPसाठी शेअर करतो आहे. तर चला आता आपण इथे डॅशबोर्डवरती जाऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे आहे माय ॲसेट्स. म्हणजे आता या ॲप्लिकेशनची एक चांगली म्हणजे खूबी अशी आहे की इथे तुम्ही सगळ्या गोष्टी एकाच ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पलला तुम्ही इथे पाहू शकता वरती IND स्टॉक्स. तर मी आता सध्या हे जे माय असेट आहे ते मी हाईड केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अमाऊंट वगैरे दिसू शकत नाही. बट इथे बघू शकता तुम्ही आता माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशी केलेली आहे किंवा कुठे काही आहे, तर तुम्हाला ते इथे तुम्ही थोडीफार तुम्हाला समजू शकते. तर या ॲप्लिकेशनवरती ते मी गोष्टी ट्रॅक केलेल्या आहेत. तर IND स्टॉक्स, तर IND स्टॉक्समध्ये जर मी गेलो तर इथे IND स्टॉक्समध्ये गेल्यावरती या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही स्टॉक इन्व्हेस्टमेंट करू शकता डायरेक्टली. हे तुम्ही इथे पाहू शकता ओके. इथे तुम्ही जाऊन डायरेक्टली जे स्टॉक्स आहेत तुम्ही परचेस करू शकता. कुठला पण तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता इकडे. आता जर मी माय स्टॉक्समध्ये गेलो तर इथे तुम्हाला नाही दिसत आहे, कारण का या ॲप्लिकेशनवरती मी स्टॉक्स परचेस नाही केलेले आहेत. बट मी जे स्टॉक्स दुसऱ्या ॲप्लिकेशनवरती परचेस केलेले आहेत ते मी या ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक करतो आहे. ते कसे ते तुम्हाला दाखवतो आहे बघा. वरती जर तुम्ही इथे गेलात ऑल ब्रोकर्स, तर ऑल ब्रोकर्समध्ये गेल्यावरती तुम्ही इथे पाहू शकता. इथे माझा पोर्टफोलिओ तुम्हाला दिसतो आहे बघा. 27,300 समथिंग आहे पोर्टफोलिओ. इकडे तुम्हाला दिसतो आहे 27,300च्या आसपास काहीतरी आहे. तर आता हा कुठला आहे पोर्टफोलिओ तुम्ही ग्रोमध्ये तुम्ही पाहू शकता.
ग्रोमध्ये माझे म्हणजे मी 27,000 रुपीजचे समथिंग इन्व्हेस्ट केलेले आहेत पैसे स्टॉक्समध्ये. ते तुम्हाला इथे दिसत आहेत होल्डिंग्स असतं. इथे काही पण माझे म्युच्युअल फंड नाही आहेत, म्हणजे मी या ॲप्लिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचे म्युच्युअल फंड म्हणजे परचेस केलेले नाही आहेत. पण येस, तुम्हाला जर ट्रॅक करायचे असतील तर ते म्युच्युअल फंड तुम्ही दुसरे जे असतील ते तुम्ही इथे याच्यामध्ये ट्रॅक करू शकता. ठीक आहे. तर आता आपण म्हणजे या ॲप्लिकेशनबद्दल मी एक डेडिकेटेड व्हिडिओ हवं तर बनवीन. तुम्हाला जर डेडिकेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही मला सांगू शकता. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही आता परत तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जाऊन दाखवतो आहे बघा. तर इथे तुम्ही माझे म्हणजे IND स्टॉक्स तुम्हाला जसं दाखवलं ग्रोमध्ये आहे तर ते इकडे दिसते. प्लस US स्टॉक्स. तर या ॲप्लिकेशनच्या थ्रू ही एक म्हणजे याची खासियत आहे मित्रांनो, की या ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्ही USच्या स्टॉक्समध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता. तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे दिसतंय मी काही इन्व्हेस्टमेंट US स्टॉक्समध्ये पण केलेली आहे स्टॉक मार्केटमध्ये. त्यानंतर तुम्ही ते FD ट्रॅक करू शकता. जर तुम्ही कुठे FD केली आहे तर तुम्ही इथे ट्रॅक करू शकता आणि एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आता EPF जे आपलं एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड असतं तेही तुम्ही इथे ट्रॅक करू शकता आणि अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही अजून मल्टिपल गोष्टी ट्रॅक याच्यामध्ये करू शकता. जसं गोल्ड झालं किंवा अजून कुठलं डिजिटल असेट झालं, जसं बिटकॉईन वगैरे आहे. हे सगळं जर तुम्ही घेतले असेल तर तेही तुम्ही इथे ट्रॅक करू शकता. मला घर पाहिजे असेल तर घरासाठी तुम्ही एक गोल बनवू शकता. तर आता मी इथे ॲड गोलमध्ये जातो. बघा ॲड गोलमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे दिसतं सेटअप माय लाईफ गोल्स. तर आता तुम्ही इथे तुमचं गोल जे तुम्ही सेटअप करू शकता. तर आता मी इथे माझं कुठलं गोल घेणार आहे, तर मी आता जी ही इन्व्हेस्टमेंट चालू करतो आहे ती मी घरासाठी नाही करत आहे, मी गाडीसाठी नाही करत आहे, मी किड्स एज्युकेशनसाठी पण नाही करत आहे, मॅरेज तर ऑलरेडी झालेलं आहे, फर्स्ट करोडसाठी पण नाही करत आहे. मी करतो ट्रॅव्हल द वर्ल्ड. ओके. मला जे आहे ते ट्रॅव्हलिंगसाठी माझं गोल आहे आणि मला त्यासाठी मला लेट्स से आपल्याला म्हणजे लेट्स से युरोप ट्रिप करायची. ओके. तर आता युरोप ट्रिप मला फॅमिलीसोबत करायची आहे तर डेफिनेटली खूप म्हणजे अमाऊंट जी आहे ती जास्त लागू शकते. तर मी असं विचार करतो की पुढच्या 5 वर्षानंतर मला एकदा युरोप ट्रिप माझ्या फॅमिलीसोबत करून यायची आहे. तर ते आता आपण इथे गोल आता मी प्लॅन करून तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 5 वर्षासाठी इथे म्हणजे मेन्शन केलं आहे आणि प्लॅन फॉर. तर हे 2029साठी प्लॅन करतो आहे आणि मी इथे ट्रॅव्हल लिहून ठेवतो आणि आता कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यावरती आता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला म्युच्युअल फंड आता इथे तो सांगतो आहे तुम्हाला की SIP जे आहे तो आता इन्व्हेस्टमेंट आता कशी आता किती पैसे लागणार आहेत. ठीक आहे. आता आपल्याला किती पैसे लागणार आहेत ट्रॅव्हल करायला. तर मी एक्झाम्पल घेऊन चालतो की मला एक 6 ते 7-8 लाख रुपये लागतील. ठीक आहे. आता मला एवढं माहिती नाही की म्हणजे एक्झॅक्टली किती लागू शकतं. बरोबर. ते तर शेवटी आपल्यावरती आपण जसं पॅकेज घेऊ त्या हिशोबाने. पण मी एक कॅल्क्युलेशन म्हणजे घेऊन चालतो की एक समजा म्हणजे एक 7-8 लाख आहे ना असं घेऊन आपण चालू आहे. ठीक आहे. तर आता इन्व्हेस्टमेंट आपण चालू करणार आहोत मंथली इन्व्हेस्टमेंट. आता बघा इथे 2 ऑप्शन देतात SIP आणि फर्स्ट टाईम. ठीक आहे. म्हणजे हे फर्स्ट टाईम म्हणजे वन टाईम फर्स्ट टाईम नाही वन टाईम. तर मी SIP मला चालू करायचे म्हणजे दर महिन्याला करायचे. म्हणून इकडे बघा जेव्हा वन टाईम इथे करतो तेव्हा फक्त रुपीज दाखवते, पण जेव्हा SIP असतं तर ते 0/मंथ म्हणजे पर मंथ मी किती अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहे या माझ्या गोलसाठी. ठीक आहे. तर मला दर महिन्याला लेट्स से की मी इन्व्हेस्ट करणार आहे 10,000 रुपये. ठीक आहे. मला दर महिन्याला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता खाली अचानक इथे म्हणजे अचानक नाही म्हणजे ऑटोमॅटिकली इथे दिसतं दिस गोल बाय 2029 किती 8 लाख रुपये जमा होत आहेत. बरोबर. म्हणजे जे माझे एक रफली अमाऊंट होती की मला एक 8-9 लाख रुपये पाहिजे आहेत तर ते इथे खाली दाखवत आहेत. किती रुपयाच्या SIPने 10,000 रुपयाच्या SIP ICI. ठीक आहे. लार्ज अँड मिड कॅप फंड. तर हा तुम्ही फंड मित्रांनो पाहू शकता ICICI प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हा डायरेक्ट प्लॅन आहे. तुम्ही इथे वरती पाहू शकता इथे लिहिलेलं आहे डायरेक्ट आहे ते इथे बघा. हे इथे डायरेक्ट तुम्हाला लिहून दिसतं आहे. ठीक आहे. आणि हे लार्ज आणि मिड कॅप आहे इथे डायरेक्ट लिहिलं आहे आणि हा इक्विटी आहे. इक्विटी म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत. हे जे पण मी पैसे म्हणजे आपण टाकणार आहोत ते म्युच्युअल फंडच्या थ्रू स्टॉकमध्ये जाणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मला आता किती इन्व्हेस्टमेंट करायचे तर ते आता सगळं तुम्हाला मी दाखवतो. हे बघा. तर चला आता मित्रांनो आता आपली जी पहिली SIP आहे ती आता आपण सुरू करणार आहोत. इथे पाहू शकता ICICI प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप हा जो फंड आहे तो मी इथे चूज केलेला आहे आणि आपण टोटल 10,000 रुपीजची आपली इन्व्हेस्टमेंट सुरू करणार आहोत SIPच्या द्वारे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सिम्पल दाखवतो कशाप्रकारे मी ती करणार आहे. तर इथे मी SIPमध्ये जातो आणि इथे 10,000 मला SIP टोटल करायची ओव्हरऑल. बट सध्या मी जी स्टार्ट करणार आहे ती मी सध्या 5,000ने स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. माझं टार्गेट आहे 10,000 मला करायचं आहे, बट सध्या मी 5,000ने स्टार्ट करतो आहे आणि नंतर मला वाटलं तर मी त्याच्यानंतर
ॲडिशनल जी अमाऊंट आहे याच्यामध्ये आपण वाढू शकतो. तर ते पण तुम्हाला नंतर पुढे मला दाखवता येईल. ठीक आहे. सध्या मी 5000 रुपीजची SIP स्टार्ट करतो आहे. मंथली SIP आहे. तुम्ही पाहू शकता इथे 19 एप्रिल इथे आपल्याला डेट दिसते. ओके करतो आणि मी कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यावरती तुम्हाला OTP जनरेट होईल तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवर. त्यानंतर पुढे जे आहे ते आता आपल्याला इथे मॅन्डेट जे आहे ते सेट करायचं आहे, जेणेकरून दर महिन्याला ऑटोमॅटिकली जे डिडक्शन आहे ते तुमच्या बँकेतनं होऊ शकेल. ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, तुम्ही हे बघा, पे 5000 ॲज ऑफ नाव फर्स्ट SIP युअर ऑटो पे विल बी सेट विथ मॅक्स लिमिट ऑफ 5000 रुपीज. इथे तुम्ही पाहू शकता मॅक्झिमम मॅन्डेट जे आहे ते 5000 रुपीजचं सेट होईल आणि ऑटो कंप्लीट मी इथे क्लिक करतो. ऑटो पे सेटअप. तुम्ही ते पाहू शकता गुगल पेवरती आपल्याला रिक्वेस्ट आता जाईल आणि गुगल पे ॲप्लिकेशन आपलं ओपन होईल. मी इथे कंटिन्यू करतो आणि ऑटो पे मी सेट करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही जी SIP आहे तुम्ही पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन्स, इथे आले आहे. SIP ऑर्डर 5000ची सक्सेसफुल झालेली आहे आणि गोईंग फॉरवर्ड आपली जी 5000ची दर महिन्याची SIP जी आहे ती आता डिडक्ट व्हायला सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस जे समजली असेल. तुम्हाला काही पण क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता कमेंट करून. ठीक आहे. तर इथे आपण SIPमध्ये जाऊया. त्या SIPमध्ये तुम्ही पाहू शकता इथे आता अपकमिंग मंथली SIP इथे आता तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे. 19 एप्रिलला आपली 5000 SIP जी आहे ती आता सुरू होणार आहे.